नमस्कार. आजच्या आरोग्यविषयक वृत्तामध्ये मी डॉक्टर श्वेता दवणे तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आपली इंटरव्हर्टिब्रल डिस्क प्रोलॅप्स नावाची सिरीज चालू आहे आणि त्यातीलच हा पुढचा भाग. आपली दैनंदिन कामं करताना आपण पुढे झुकतो, मागे झुकतो, वळतो किंवा मग बाजूला झुकतो. या सर्व क्रियांमुळे आपल्या पाठीच्या आणि मानेच्या, कमरेच्या मणक्यांवर ताण येत असतो. नैसर्गिकरित्या आपल्या पाठीचे, मानेचे आणि कमरेचे मणके असे बनलेले असतात की त्याच्यामध्ये पुढचा भाग जाड असतो तर मागचा भाग हा पातळ असतो. हाडं ठिसूळ झाली, मागे झुकणं किंवा बाजूला वळणं यासारख्या क्रिया आपण नीट न केल्यास तर आपल्या पाठीच्या आणि मानेच्या मणक्याला बाक येऊ शकतो. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पाठीच्या मणक्याचे, मानेच्या मणक्याचे आणि कमरेच्या मणक्याचे आजार होऊ शकतात. केरळमधील कोट्टक्कल येथे आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये संशोधन झाले. त्यानुसार 60% हे मणक्याचे आजार आयुर्वेदिक उपचाराने नक्की बरे होऊ शकतात. पुढे येणारे पाठीच्या मणक्याचे आजार टाळायचे असतील किंवा आजाराची तीव्रता कमी असेल तर अशी आसनं वैद्यकीय देखरेखीखाली करावी. ती आसनं पुढीलप्रमाणे: अर्धशलभासन, महाजनासन, धनुरासन, सेतुबंधासन, व्याघ्रासन. या आसनांचा तुम्ही जर नियमित उपयोग केलात तर तुम्हाला पाठीच्या मणक्याचे आजार होणार नाही किंवा त्याची तीव्रता कमी असेल तर ते लवकरच बरे होतील. धन्यवाद.